नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. राहुल गांधींमुळे काँग्रेस आज पूर्णपणे बुडालेली आहे. हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासूनही आता लपलेलं नाही. काँग्रेसमधले अनेक लोक राहुल गांधींच्या मागे हे स्वीकार करायला तयार होतात की त्यांच्यामुळे काँग्रेसचं अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कदाचित जर ते पक्षासाठी प्रचारामध्ये उतरले नसते तर काँग्रेसला जास्त फायदा झाला असता. याचं उदाहरण आपल्याला हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत पाहायला मिळालंच. पण राहुल गांधींसारख्या मूर्ख लोकांची विशेषता ही असते की आपण मूर्ख आहोत हे ते स्वीकार करायला तयारच नसतात. जसं आपण गाढव आहोत हे स्वीकार कधी करतच नाही. आपण सगळ्यात हुशार आहोत अशा लोकांची एक समज असते की आपल्यापेक्षा हुशार कोणी नाहीच आहे. तसंच काँग्रेसमध्ये राहुल गांधींचा एक दबदबा आहे की आपल्यापेक्षा हुशार या पक्षात नेताच नाही आहे. त्यामुळे त्यांना असं मध्यंतरी असं वाटायला लागलेलं होतं की आपण लाल पुस्तक घेऊन जे लोकसभेत चमत्कार करून दाखवला तोच चमत्कार हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण करून दाखवू. पण काय झालं त्याचा परिणाम हे आपल्यासमोर आहेच. पण आता विशेष गोष्ट ही आहे की राहुल गांधींसमोर बिहारची निवडणूक आहे. त्या निवडणुकीत अगदी स्पष्ट काँग्रेस पक्षाची हार ही त्यांना दिसते आणि आता कार्यकर्त्यांना कसं सांगणार की हरियाणा महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सुद्धा आपला पक्ष हरणार आहे आणि आपण त्या पराजयाचं श्रेय आपल्याकडे घेण्यापेक्षा जर इतरांवर ढकलायचं असेल तर जुने मुद्दे आपल्याला पुन्हा एकदा काढावे लागतील आणि तेच राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्रामधली निवडणूक होऊन आता जवळपास 6 महिने उलटलेले आहेत आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये काल परवा त्यांनी एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये त्यांनी काही दावे केले आणि त्या दाव्यांमधून त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्राची निवडणूक ही पूर्णपणे एक प्लॅनिंग करून BJPने जिंकलेली आहे. एकदम प्रामाणिकपणे निवडणूक झालीच नाही आणि जर प्रामाणिकपणे निवडणूक झाली असती तर काँग्रेस पक्ष नक्कीच महाराष्ट्रामध्ये सरकार बनवून आज शासन करत असता, असं राहुल गांधींचं एक म्हणणं आहे. आता विशेष म्हणजे त्या लेखामध्ये जे दावे राहुल गांधींनी केले ते इतके खुळचट आहेत आणि इतके मूर्खपणाचे आहेत की एक छोटा मुलगा सुद्धा त्यात काय खोटं लिहिलंय हे ओळखू शकतो. आणि महाराष्ट्राविषयी त्यांनी लिहिलंय तर देवेंद्र फडणवीसांसाठी हे सगळे नो बॉल होते आणि देवेंद्र फडणवीसांसारखा राजनेता असा नो बॉल कधीच सोडत नसतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच देवेंद्र फडणवीसांनी त्याच वृत्तपत्रात म्हणजे इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला आणि राहुल गांधींच्या सगळ्याच दाव्यांचं एक खंडन करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या चांगल्या प्रकारे ते केलं आहे. आणि मला असं वाटतं की तो लेख प्रत्येक व्यक्तीने वाचला पाहिजे ज्या लोकांना त्या खुडचट युक्तिवादावर विश्वास बसतो राहुल गांधींच्या. सगळ्यात पहिली गोष्ट राहुल गांधींनी जे आपल्या लेखामध्ये दावा करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी जो 2023चा एक कायदा नरेंद्र मोदी सरकारने आणलेला होता की त्या कायद्याने ज्या 3 लोकांच्या हातात निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची शक्ती आहे, सगळ्यात पहिले म्हणजे पंतप्रधान, दुसरे म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि तिसरे म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणजे ते स्वतःच. आणि त्यांचा असा दावा आहे की या 3 व्यक्तींपैकी 2 व्यक्ती तर सरकारमधलेच आहेत. त्यामुळे त्यांना ज्या व्यक्तीला पदावर बसवायचं असेल तो व्यक्ती लगेच ते लोक निवडू शकतात आणि विरोधी पक्ष नेत्याकडे कोणतीही शक्ती या कायद्याद्वारे दिली गेलेली नाही आहे. आणि हाच प्रॉब्लेम राहुल गांधींना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरन्यायाधीशांनी हा कायदा येण्याच्या अगोदर जी एक अरेंजमेंट केलेली होती की निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी त्या 3 लोकांमध्ये एक सरन्यायाधीश असतील, एक विरोधी पक्षनेता असेल आणि तिसरे म्हणजे पंतप्रधान असतील. आता अशीच अरेंजमेंट एक राहुल गांधींना परत एकदा हवी आहे. मंत्री आणि पंतप्रधान हे दोघंच जर 3 2 व्यक्ती असतील तर माझी ताकद काय असा प्रश्न राहुल गांधींचा आहे. त्यामुळे फेअर इलेक्शन होत नाही आहेत. निवडणूक आयुक्तच हे BJPचे एक प्रकारे नोकर झालेले आहेत आणि आता EVMवर आरोप न करता डायरेक्टली निवडणूक प्रक्रियेवर, निवडणूक आयुक्तावर आणि इलेक्शन कमिशनवर डायरेक्टली आता आरोप करण्याचं काम राहुल गांधी करतात. आता हा जो एक मूर्खपणाचा युक्तिवाद त्यांनी केला आहे तो इतका मूर्ख आहे, खरंच इतका मूर्ख आहे की राहुल गांधींना थोडासा इतिहास तपासून पाहायला पाहिजे होता आणि इतिहास त्यांनी वाचला असता तर कदाचित हा युक्तिवाद त्यांनी कधीच लिहिण्याची हिंमतसुद्धा केली नसती. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लेखात त्याचा उल्लेखसुद्धा केलाच की 2023चा कायदा येण्याच्या अगोदर काँग्रेसचे पंतप्रधान हे स्वतः आपल्या मनमर्जीने कोणत्याही व्यक्तीला निवडणूक आयुक्त या पदावर बसवायचे. एखाद्या व्यक्तीला बोलवायचं, त्या व्यक्तीला त्या पदावर बसवून टाकायचं आणि आपल्याला जशी हवी तशी निवडणूक प्रक्रिया आरंभ करायची. आपल्या पक्षाला जितक्या जास्त फायदा करून घेता येईल त्या प्रक्रियेद्वारे ते काँग्रेसने आजपर्यंत करून घेतलं.
याचं उदाहरणसुद्धा माझ्याकडे आहेच. 1996ला जेव्हा MS गिल यांची नियुक्ती PV नरसिंह राव यांनी निवडणूक आयुक्त पदावर केली, तेव्हा याचा कार्यकाळ संपल्यानंतर हे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि काँग्रेसने यांना मंत्रिपदसुद्धा दिलं सरकारमध्ये. आणि हा साधा विचार करण्याची गरज आहे. जर एखादा व्यक्ती निवडणूक आयुक्त या पदावर असेल आणि निवृत्त झाल्यानंतर तो एखाद्या पक्षामध्ये जातो, तो पक्ष त्यांना मंत्रिपद देतो, तर ते का दिलं असेल? त्या व्यक्तीने पदावर असताना त्या पक्षासाठी काम केलं म्हणूनच ना. त्यामुळे राहुल गांधी जेव्हा म्हणतात की विरोधी पक्षनेत्याची ताकदच 2023च्या कायद्याने संपवून टाकलेली आहे, तेव्हा स्वतः त्यांनी आपल्या पक्षाचा इतिहास अगोदर तपासून घेतला पाहिजे की विरोधी नेता पदावर BJPचे नेता असताना त्या व्यक्तीला त्यांच्या पक्षाने यापूर्वी किती किंमत दिली आहे. तुम्हाला 0 हा आकडा दिसेल. दुसरा दावा जो राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये केला आहे, तो लिहिण्याच्या अगोदर राहुल गांधींना अक्कल नसेल तर त्यांच्या आसपास जे पवन खेरासारखे लोक राहतात त्यांनी तरी त्यांना सांगायला पाहिजे होतं की हे जे तुम्ही आकडेवारी देताय ती इतकी मूर्खपणासारखी आहे. हा इतका मूर्खपणासारखा युक्तिवाद आहे की छोटा मुलगा सुद्धा त्यांच्यावर हसेल. कारण राहुल गांधींनी असं मांडलंय की विधानसभा आणि लोकसभा म्हणजे लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान या 5 ते 6 महिन्यांच्या गॅपमध्ये एकूण मतदारसंख्येमध्ये 41 लाख लोकांची वाढ झाली. जवळपास त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बूथवर 600 मतदार हे खोटे तयार करण्यात आले आणि त्या सर्वांची मतं BJP या पक्षाला पडली आहेत. आता विचार करा मित्रांनो, हा किती मूर्खपणाचा दावा आहे. म्हणजे निवडणूक आयुक्त, निवडणुकीतले सगळेच लोक हे सगळे झोपलेले होते. जेव्हा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बूथवर एक मतदाराला जेव्हा चेक करत असतील, तपासणी करत असतील, जेव्हा कार्यकर्ते त्यांच्या एकूण मतदारसंख्येची त्यांच्याकडे यादी असते, त्या यादीच्या व्यतिरिक्त जर एकही व्यक्ती एक्स्ट्रा मतदान करायला आला असता तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ऑन ग्राउंड लगेच शंका उपस्थित केली असती आणि त्यावेळीच ती बातमी नॅशनल न्यूज झाली असती. ती केली नाही कारण असं कधी घडलंच नाही आहे. आणि तुम्ही आता 6 महिन्यानंतर येऊन असं म्हणता की 41 लाख मतदार अचानक वाढलेले आहेत. याच्यावर इलेक्शन कमिशनने आणि सर्व अधिकाऱ्यांनी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी त्या लेखामध्ये सुद्धा हा डेटा सांगितलेला आहेच की राहुल गांधींना यापूर्वीचा इतिहास तपासून पाहायला पाहिजे होता. कारण 2004 पासून तुम्ही जर आकडेवारी पाहाल तर लोकसभा कंपेअर टू विधानसभा या गॅपमध्ये सदैवच 4 ते 5% मतदारसंख्येमध्ये वाढ होत असते. हे 41 लाख मतदार संख्येची जी वाढ झाली आहे ती काय पहिल्यांदा झाली असं नाही आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये होते. राहुल गांधींना आता काय कारण मिळत नसेल तर एखादं त्यांना कोणीतरी सांगितलं की लोकसभेच्या कंपॅरेटिव्हली विधानसभेत 41 मतदार वाढले. ते कसे वाढले? त्या सगळ्यांनीच BJPला मतदान केलं असा एक युक्तिवाद राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये केला आहे आणि तो किती मूर्खपणाचा आहे याविषयी विचार त्यांनी स्वतः केलं पाहिजे. आणि तिसरा दावा जो राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये केला आहे तो असा की विशेष करून त्या मतदारसंघांमध्ये ज्यात काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने मिळून लोकसभेच्या निवडणुकीत BJPला पूर्णपणे हरवलेलं होतं, त्याच मतदारसंघात संध्याकाळी 5 नंतर अचानक वोटिंग पर्सेंटेज वाढलं आणि त्या सगळ्याच जागांवर BJP जिंकलेली आहे. त्यांनी एक मतदारसंघाचं उदाहरणसुद्धा आपल्या त्या लेखामध्ये दिलं. त्यांनी एक आकडेवारी मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत कामठी मतदारसंघात काँग्रेसला मतं मिळाली 1,36,000 आणि BJPला मतं मिळाली 1,19,000 म्हणजे काँग्रेस विजयी झाली. पण त्याच जागेवर विधानसभेत काँग्रेसला मतं मिळाली 1,34,000, BJPला मतं मिळाली 1,75,000 म्हणजे BJPचा विजय झाला. पण लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत कामठी मतदारसंघात जे नवे मतदार वाढले त्यांचा आकडा 36,000चा होता असं राहुल गांधींचं म्हणणं आहे, जे की उचितही आहे. आणि त्या सगळ्याच लोकांनी BJPला मतदान केलं असा दावासुद्धा राहुल गांधींनी केला आहे. आता हा इतका स्पष्ट नो बॉल आहे की देवेंद्र फडणवीस सारखे राजकारणी या असल्या नो बॉलला जरासुद्धा सोडत नाहीत आणि इतक्या जोरात याला मारलंय की हा बॉल डायरेक्टली मैदानाच्या बाहेर जाऊन खितपत पास पडलाय. कारण काही मतदारसंघाचा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दुसऱ्या दिवशी आपल्या लेखामध्ये उल्लेख केला. त्यांनी माढ्याचं उदाहरण दिलं. माढ्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात आणि विधानसभेच्या मतदारसंघात कंपॅरेटिव्हली तुलना जर केली तर लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत 18% मतदार वाढलेले होते, पण तिथे BJP नाही जिंकली तर शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार जिंकला. त्यांनी दुसरं उदाहरण जे दिलं ते वाणी मतदारसंघाचं. त्यात सुद्धा
लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत 13% मतदारसंख्येत वाढ झालेली आहे आणि तिथे सुद्धा बीजेपी नाही जिंकली, तिथे जिंकलाय तर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार। आणि तिसरं उदाहरण जे देवेंद्र फडणवीसांनी दिलं ते श्रीराम मतदारसंघाचं, त्यात सुद्धा लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीत 12% मतदारांची वाढ झालेली होती आणि तिथे राहुल गांधींचा स्वतः त्यांच्या पक्षाचा उमेदवार जिंकलेला आहे, म्हणजे काँग्रेस विजयी झाली। त्यामुळे जो हा एक खुळचट दावा करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आहे की जिथे जिथे संध्याकाळी 5 नंतर वोटिंग पर्सेंटेज वाढलं त्या सगळ्याच मतदारसंघात बीजेपी जिंकली आहे, हा इतका मूर्खपणाचं उदाहरण आहे की ही आकडेवारी लिहिण्याच्या अगोदर जर मी हा लेख लिहित असतो तर मला लाज वाटली असती की आपले कार्यकर्ते सुद्धा आपल्याविषयी काय विचार करतील। मला खरंच असं वाटतं की तुम्ही हरियाणामध्ये हा लेख लिहिला असताना एखाद्या वेळी चालला असता, पण तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीवर हा लेख लिहिताय आणि इतक्या मूर्खपणासारख्या आकडेवारी देताय की देवेंद्र फडणवीस सारख्या राजकारणीला 1 दिवसाचाही विलंब पाहावा लागला नाही। दुसऱ्या दिवशीच्या लगेच वृत्तपत्रात त्याच पेपरमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी लेख लिहिला, सगळी आकडेवारी मांडली आणि तुमच्या एक दाव्याला त्यांनी हाणून पाडलं। इतका साधा नो बॉल तुम्ही त्यांना दिलेला होता। आणि मला खरंच असं वाटतं की राहुल गांधींना जर असं वाटत असेल की बिहारमध्ये आपला पराजय होणार आहे आणि आपण हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये हरलोय, त्यामुळे लालू यादव यांच्यासमोर आपली बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि आपल्या पक्षाला काहीच मिळणार नाही, हे तर कार्यकर्त्यांना सरळ सांगून टाकावं की माझी क्षमता पक्षाला जिंकवण्याची नाही आहे। मी जिथे जिथे लाल पुस्तक घेऊन जातो तिथे तिथे त्या राज्यात आपला पक्ष हरतो, त्यामुळे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका। कार्यकर्तेही तुमची जी काही गोष्ट असेल ती समजून घेण्याचा प्रयत्न करतील, पण अशा मूर्खपणाचे लेख जर तुम्ही नॅशनल वृत्तपत्रात लिहिणार असाल, राष्ट्रीय वृत्तपत्रात लिहिणार असाल आणि लोकांसमोर मांडणार असाल तर यापेक्षा जास्त मूर्खपणा मला वाटते दुसरं काही असू शकतो। कारण ज्या तुमच्या आईने म्हणजे सोनिया गांधींनी शरद पवारांसारख्या लोकांपासून आपला पक्ष वाचवून ठेवला, राहुल गांधींनी त्या संपूर्ण पक्षाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ उडवलेला आहे। काँग्रेस हा कुठेच राहिलेला नाही आहे, फक्त कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश अशा 3-4 राज्यांना सोडलं तर आज भारतात काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे राहुल गांधी आहेत आणि त्यांची विचारधारा, त्यांची काम करण्याची पद्धत। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।